लातूर शहरामध्ये दिनांक 25 डिसेंबर रोजी येथील युवक वय वर्ष 23 याने त्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि सदर आत्महत्येच्या अनुषंगानं आत्महत्येपूर्वी त्यांनी जो व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसारित केला होता त्या व्हिडिओमध्ये औराद पोलीस स्टेशनचे जे एक अंमलदार आहेत त्या अंमलदार आणि अधिकारी यांच्या अनुषंगानं त्या ठिकाणी त्यांच्या त्रासामुळे मी आत्महत्या करत आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ त्यांनी त्या ठिकाणी बनवला होता आणि त्यानंतर त्याने ती आत्महत्या केली होती. त्या अनुषंगानं दिनांक 26 डिसेंबर रोजी औराद पोलीस स्टेशन या ठिकाणी अबेटमेंट टू सुसाईड या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये जी तक्रार आहे ती पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या विरोधात ही तक्रार असल्यामुळं आणि याच्यामध्ये जो युवक आहे त्या युवकाने त्या ठिकाणी आत्महत्या केलेली असल्यामुळे त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना या तपासाच्या अनुषंगानं सर्व माहिती देणं तसंच या तपासाच्या अनुषंगानं किंवा योग्य तपास करण्याबाबत आश्वस्त करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी त्या कुटुंबियांची त्या ठिकाणी तपासी अंमलदारांसह आम्ही भेट घेतलेली आहे आणि त्या भेटी दरम्यान त्यांना ही जी काही झालेली घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगानं शोक व्यक्त करण्यासाठी तसेच पोलीस स्टेशनला जो दाखल गुन्हा आहे तो गुन्हा हा निष्पक्षपणे चोखपणे आणि तक्रारदारांच्या तक्रारीपाने व त्यांचे योग्य समाधान होईल अशा पद्धतीचा गुन्ह्याचा तपास करून त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून लातूर जिल्हा पोलीस दल हे वचनबद्ध आहेत, कटिबद्ध आहेत हे आश्वस्त करण्यासाठी म्हणून आज त्या कुटुंबियांची त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि भेट घेऊन त्यांना या गुन्ह्याच्या तपासाबाबत तसेच पुढे होणाऱ्या तपासाबाबत या ठिकाणी आश्वस्त करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या गुन्ह्यामधील जे आरोपी आहेत त्या आरोपी अंमलदारांना या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे. तसेच जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणावरनं वेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे जेणेकरून या पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदारांचा कुठलाही दबाव हा त्या साक्षीदारांवर किंवा तक्रारदारांवर राहू नये आणि त्यांना सुद्धा तपासामध्ये निष्पक्षपणे त्या तपास होईल याबाबत खात्री देण्यासाठी म्हणून आज त्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांना आश्वस्त केलेलं आहे. तसेच सोबत जे तपासी अंमलदार आहेत त्या तपासी अंमलदारांना सुद्धा PI सूर्यवंशी ज्यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आलेला आहे ते तपासी अंमलदारांना सुद्धा या गुन्ह्याचा अत्यंत सक्षमपणे चोखपणे आणि निपक्षपातीपणे तपास करण्याबाबत सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. एखादी आरोपी असला तर त्याला आपण त्या पद्धतीने सर्व गोष्टी करता येईल. थँक्यू.